नमस्कार, मी ॲडव्होकेट अमृता साळुंके. आज आपण स्ट्रक्चरल डिफेक्ट बद्दल माहिती घेणार आहोत. रेरामध्ये स्ट्रक्चरल डिफेक्ट जर का तुमच्या फ्लॅटमध्ये असेल, तर तुम्ही कंप्लेंट फाईल करू शकता, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मात्र नेमका स्ट्रक्चरल डिफेक्ट म्हणजे काय आणि कुठल्या गोष्टी स्ट्रक्चरमध्ये येतात, हे आज आपण बघणार आहोत. रेरा कायदा आल्यापासून तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये किंवा ब्रोशरमध्ये बिल्डरनी तुमच्या फ्लॅटमधल्या कुठल्या गोष्टी लिहून दिलेल्या आहेत, याला खूप महत्त्व आहे. एक्झाम्पल म्हणून सांगते, आपल्या ॲग्रीमेंटमध्ये बिल्डरनी कुठल्या क्वालिटीचे प्लंबिंगचे मटेरियल वापरलेलं आहे किंवा कुठल्या क्वालिटीचं टाइल्स लावलेले आहेत, कोणता कलर दिलेला आहे, हे सगळी माहिती लिहिलेली असते. आता त्याच पद्धतीचं आणि त्याच क्वालिटीचं सगळं बिल्डरनी वापरलंय का, हे आपण चेक करायला पाहिजे. आणि हे चेक करण्यासाठी आपल्याला पोझेशन घेण्याच्या आधी त्या फ्लॅटमध्ये जाऊन त्याची एन्क्वायरी किंवा त्याचा रिपोर्ट घ्यायला पाहिजे. आणि या रिपोर्टनुसारच आपण रेरामध्ये कंप्लेंट फाईल करू शकतो. हा झाला एक भाग. दुसरं म्हणजे आपण पोझेशन घेतल्यानंतर फ्लॅटमध्ये काही मेजर क्रॅक्स आले. मेजर क्रॅक्स म्हणजे काय? तर मोठ्या-मोठ्या भिंतींना भेगा पडल्या किंवा त्यातून लीकेज व्हायला लागलं किंवा स्लॅबचा पूर्ण भागच खाली कोसळला, तर ह्याला मेजर क्रॅक्स किंवा मेजर स्ट्रक्चरल डिफेक्ट असं म्हटलं जातं. अजून स्ट्रक्चरल डिफेक्टमध्ये पुढे जाऊन रेरानी काय सांगितलंय, की कन्सील्ड प्लंबिंग किंवा कन्सील्ड वायरिंग याच्यात काही प्रॉब्लेम आला, तर तुम्ही बिल्डरला तो दुरुस्त करून द्यायला सांगू शकता आणि बिल्डरनी जर तो दुरुस्त करून दिला नाही, तर रेराप्रमाणे तुम्ही कंप्लेंट फाईल करू शकता. आता हा प्रॉब्लेम तुम्हाला कधीपर्यंत आला, तर तुम्ही बिल्डरकडून तो सॉल्व्ह करून घ्यायची अपेक्षा करू शकता. तर त्याचा कालावधी तुम्ही पोझेशन घेतल्यापासनं 5 वर्षाचा रेरानी सांगितलाय. पोझेशन घेतल्यानंतर 5 वर्षामध्ये जर तुम्हाला कन्सील्ड वायरिंग, कन्सील्ड प्लंबिंग किंवा मेजर क्रॅक्स या 3 गोष्टींमध्ये जर प्रॉब्लेम आला, तर तो बिल्डरनी तुम्हाला साधारण 60 दिवसामध्ये विदाऊट एनी चार्जेस म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट सॉल्व्ह करून द्यायचा अपेक्षित आहे. असं न झाल्यास 5 वर्षाच्या आत कधीही तुम्ही बिल्डरच्या विरोधात रेरामध्ये कंप्लेंट फाईल करू शकता. याचबरोबर मला हे पण सांगायचंय, की स्ट्रक्चरल डिफेक्ट म्हणजे कुठला नळ तुटला किंवा फ्लश बिघडला किंवा कुठलं लाईटचं बटन खराब झालं किंवा दरवाजा निखळून पडला किंवा दरवाजाचं हँडल तुटलं, तर अशा गोष्टी स्ट्रक्चरल डिफेक्टमध्ये येत नाहीत. फक्त मेजर क्रॅक्स, कन्सील्ड वायरिंग आणि कन्सील्ड प्लंबिंग एवढ्याच गोष्टी स्ट्रक्चरल डिफेक्ट या रेरानी दिलेल्या व्याख्येमध्ये इन्क्लूड होतात. स्ट्रक्चरल डिफेक्ट सारख्या अनेक अशा गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही रेरामध्ये कंप्लेंट फाईल करू शकता. मात्र योग्य नॉलेज नसल्यामुळे कोणत्याही क्षुल्लक कारणासाठी किंवा कोणत्याही चुकीच्या कारणासाठी रेरामध्ये कंप्लेंट फाईल होतात आणि नंतर त्या डिसमिस होतात. याचसाठी आमचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीवरती कंप्लेंट फाईल करावी असं वाटत असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा.